बोलणं सोपी आहे, अभ्यास करणं खूप कठीण आहे, म्हणून आम्हाला सपोर्ट कर. ती यार नाही होत. आम्ही 12वी आहेत ना की 10वी आम्हाला सगळे विषय नवीन आहेत. मराठी आणि इंग्लिश सोडून म्हटलं तर सोपं वाटतं. पण 2 महिने आहेत. पण 2 नाही, फक्त 1च महिना आहे. तर बघा, अशा कित्येक तरी कमेंट तुम्ही इथं बघितल्या असतील. बट बघा, शेवटी कसं आहे, ॲक्च्युली इथं जे आहे मी रिअल लाईफ एक्सपिरियन्सवरती आधारित सर्व टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला देत असतो. हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ते जाऊ द्या, महत्त्वाची गोष्ट आहे आजचा व्हिडिओ, जे की मी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. 10वी-12वीचे विद्यार्थी तुम्ही असाल तर कशा पद्धतीनं 1 महिना आहे तुमच्याकडे आणि त्यामध्ये कसं तुम्ही चांगल्या पद्धतीने या एक्झामला फोडू शकाल. हे बघा, मीमसुद्धा दिलेलं तुमच्यासाठी. नाराज नका व्हा. चला या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, सर्वात पहिले जे आहे की नाही, काही मुलं मला म्हणत होते की आमचे प्रॅक्टिकल आहे, कुठं होते आमचं, असं तसं आणि तसं. तर मी सर्वात पहिले तुम्हाला सांगू इच्छिता, प्रॅक्टिकलमुळे भिवू नका. ठीक आहे, प्रॅक्टिकल पूर्णपणे तुमचे काही 30चे दिवस चालणार नाही आहे, आणि चाललेही तर काहीच दिवस चालतील, आणि त्याच्यातही तुमचा अभ्यास मेंटेन होते. कसा बघा, 6 तास झोप घ्यायची, जास्त झोप नाही घ्यायची, 6 तास मिनिमम सफिशियंट आहे. त्यानंतर 4 तास कॉलेज शाळा जे काही असते तुमचे प्रॅक्टिकल होऊन जाते तेवढ्या याच्यात. त्याच्यानंतर जे आहे बेसिकली इथं दिसून येईल 2 तास ब्रेक घ्यायचं तुमच्या अभ्यासाच्या शेड्यूलमध्ये, आणि 10 तास अभ्यास करायचा, आणि 2 तास तुमचे इतर वेगळ्या कामामध्ये करून टाकायचं. आता मेन स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिले क्लास 10च्या विद्यार्थ्यांसाठी इथं जे आहे, क्लास 12चे विद्यार्थी स्किप करून पुढे जाऊ शकता आणि त्यांचं टाईमटेबल बघू शकता. आता क्लास 10च्या विद्यार्थ्यांनी मी त्यांना सांगू इच्छितो की भाई, 13 दिवसपेक्षा थोडेसे दिवस जास्त बाकी आहे, 40 दिवस तरी बाकीचं समजा. तर 30 डेजमध्ये आपण मानून चालूया. तुम्ही काय करू शकता, 15 दिवसात तुमचा सिलेबस कसा कंप्लीट होईल मी सांगणार. कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथं जे 5 दिवस क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस करायची आहे, त्यानंतर 10 दिवस जे आहे तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे. तो आता बघू आपण काय करणार आहे. तर बघा, सायन्स सर्वात पहिले सायन्सच घेतो मी, कारण की तो सर्वात कठीण वाटतो, सायन्स आणि मॅथ. सो बघा, तुम्हाला सायन्समध्ये 2 पार्ट आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. आता बघा, मी असं नाही म्हणणार तुम्हाला 10चे 10 लेसन करा, 7 लेसन करा, बट असे करा दोघे याच्यातून 7-7 लेसन, पार्ट 1 मधले 7, पार्ट 2 मधले 7, असे करा की ते खूप चांगल्या पद्धतीने परफेक्ट झाले पाहिजे. आणि यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथं जे आहे तुम्हाला काय करायचं आहे. बेसिकली माझं एवढंच म्हणणं राहील की बघा, पार्ट 1मध्ये तुम्हाला 7 चॅप्टर्स राहतील, पार्ट 2मध्ये तुम्हाला 7 चॅप्टर करायचे, म्हणजे पार्ट 1मध्ये 7 चॅप्टर, पार्ट 2मध्ये 7 चॅप्टर, असे मिळून 14 चॅप्टर्स आहे. सो माझं काय म्हणणं आहे, जे काही हे 14 चॅप्टर्स आहे आणि दिवसात आपल्याला किती कंप्लीट करायचं आहे, 15 दिवसात आपल्याला सिलेबस कंप्लीट करायचं आहे. सो इथं तुम्हाला एक टार्गेट ठरवून चला की मला एका दिवसामध्ये 1 चॅप्टर कंप्लीट करायचं आहे. तुम्ही म्हणसाल, सर एवढं कसं काय तुम्ही टार्गेट देऊ राहिले, एका दिवसात 1 चॅप्टर होते यार. यूट्यूबवरती आपल्या महाराष्ट्र बोर्डचे काही सर आहे ज्यांनी इथं जे आहे ते 1 शॉट लेक्चर अवेलेबल करून दिलेले आहे. सो ते बघा ना यार, किती महत्त्वाचे आणि किती सुंदर पद्धतीनं. तुम्ही कधी बघितलं 1-1.5 तासाचे ते लेक्चर्स आहे. सो तुम्ही 1-1.5 तासाचं 1 लेक्चर कधी बघितलं तर तुम्हाला खूप सारा फायदा तिथं जे आहे ते होऊ शकतो. मी काय म्हणतो, 1.5 तास ते लेक्चर बघण्याला द्यायचं आणि अर्धा तास ते रिवाईज करून घ्यायचं. एका दिवसात 1 धडा संपवून टाकायचा. असं तुम्ही कधी हे 14 लेसन 14 दिवसात संपू शकता. 15 दिवसात, विदिन 15 डेजमध्ये सुद्धा तुम्ही हे 14 चॅप्टर संपवू शकता विथ रिव्हिजन. हे गोष्ट लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुमचं 15 दिवसात सिलेबस कंप्लीट होईल. त्यानंतर बघा, झाले 15 दिवस, राहिले 15 दिवसात, त्याच्या 5 दिवसात तुम्हाला काय करायचं आहे, ते इथं क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे आहे. ओके, क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या चुका आढळतील की यार माझं चुकत कुठे आहे. आणि ते 5 दिवस झाल्यानंतर राहिले 10 दिवस, तर त्या 10 दिवसात फुल रिव्हिजन द्यायची आहे. आणि इथं काही क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे आहे, ते न्यूमेरिकल असू शकता किंवा कोणत्या एक्झरसाईजमधले असू शकता किंवा कोणत्या डायजेस्टमधले असू शकता. यामुळे तुम्हाला डेफिनेटली खूप मोठा फायदा होईल. हे टिप्स तुम्ही सायन्सच्या याच्यामध्ये जे आहे ते वापरू शकतात. नक्कीच तुम्ही याच्यावरती यशस्वी व्हाल. बघा, इथं जे आहे आता बघा, मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला माहिती आहे पार्ट 1 आणि पार्ट 2. आता बघा, खूप सारे इथं प्रॅक्टिस सेट रिड्यूस झालेले आहे, त्यामधले काही पार्ट रिड्यूस झालेले आहे. तर बघा, तुम्ही कधी बघितलं तर ओव्हरऑल 30 प्रॅक्टिस सेट आहे, पण काही जणांना सर्कल कठीण जातो. आणि पार्ट 1मध्ये जे आहे म्हणजे मॅथ्स 1मध्ये इथं काही जणांना इथं अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणा किंवा इथं जे क्वाड्रेटिक इक्वेशन कठीण जातो. सो मी याच्यामध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन जे मधले प्रॅक्टिस सेट काढलेले आहे आणि याच्यामधले सर्कल. सो हे तुम्ही कधी काढलेही आणि कधी वाचलेही नाही, तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं जे आहे ते मार्क्स स्कोर करू शकता. सो अशा पद्धतीनं मी गृहीत धरून जे आहे बघा, पार्ट 1मध्ये तुम्हाला 11 प्रॅक्टिस सेट आणि पार्ट 2मध्ये जे आहे ते 10 प्रॅक्टिस सेट राहतात. कसे मी सांगतो. तुम्ही कधी सपोज दॅट मॅथ्स 1मध्ये कधी तुम्ही जो सेकंड चॅप्टर आहे तुमचा क्वाड्रेटिक इक्वेशन, याच्यातले प्रॅक्टिस सेट काढले आणि फर्स्ट
आणि त्याच्यानंतर थर्ड आणि फिफ्थ चॅप्टरला तुम्ही कधी धरलं तर 11 प्रॅक्टिस सेट होतात. तसंच पार्ट 2मध्ये सर्कल कधी तुम्ही त्यामधून काढून टाकला तर बाकीचे पूर्णपणे प्रॅक्टिस सेट धरून इथं 10 प्रॅक्टिस सेट होता. सो माझं काय म्हणणं आहे, तुम्ही जेव्हा केव्हा मॅथमॅटिक्स वाचाल, जेव्हा केव्हा म्हणजे तुम्हाला हर रोज वाचायचं आहे, मॅथमॅटिक्स वाचायचं आहे म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. सो त्या दिवशी एक प्रॅक्टिस सेट तरी मॅथ्स 1चं आणि मॅथ्स 2चं तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. असं कधी तुम्ही केलं तर तुमचं 10 दिवसाचं, बघा हे 10 प्रॅक्टिस सेट आहे, तुम्ही कधी 10 दिवस केलं तर 10 दिवसात तुमचा आटोपून जातो. ठीक आहे, मग आता त्यानंतर थांबायचं नाही आहे कारण की प्रॉब्लेम सेटसुद्धा आहे. सो राहिले त्याच्यानंतर 20 दिवस, तर त्या 20पैकी 10 दिवसात तुम्हाला हॉट्स प्लस प्रॉब्लेम सेट जे आहे ते प्रॅक्टिस करायचे आहे. कारण की प्रॉब्लेम सेटसुद्धा खूप कठीण आहे, त्यामध्ये काही एक्झाम्पल्स ते सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यासोबत बघा इथं जे राहिले, आता झाले 20 दिवस, आता राहिले 10 दिवस, तर त्या 10 दिवसामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा काही क्वेश्चन जे आहे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहे. मी तर म्हणेन की हॉट्सच तुम्ही प्रॅक्टिस करा, एक तर प्रॉब्लेम सेट तुम्ही प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर ॲटलिस्ट 2 ते 3 क्वेश्चन पेपर तरी तुम्ही प्रॅक्टिस करा. सो अशा पद्धतीनं मॅथमॅटिक्समध्ये. त्याच्यानंतर बघा लँग्वेजेस. सो लँग्वेजेस म्हणजे काय, मराठी, हिंदी, इंग्रजी. यामध्ये तुम्हाला काहीच नाही करायचं आहे. बघा ऑन एन एव्हरेज तुम्ही कधी बघितलं तर तुम्हाला 8 धडे दिसून येतील आणि 8 पोएम दिसून येतील म्हणजे कविता. सो त्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे, मी म्हणेल तुम्हाला एका दिवशी काय करायचं आहे, एका दिवशी तुम्ही एक चॅप्टर वाचा, एक धडा वाचा. धडा वाचा म्हणजे त्यामधले जे की पॅराग्राफ असतात ना, तुम्हाला माहीत आहे तुमच्या परीक्षेत पॅराग्राफ येतात, त्याच्यावरील काही नवनीत असेल, त्याच्यानंतर टार्गेट असेल, त्याच्यावरचे क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करा, दुसऱ्या दिवशी तुम्ही पोएम प्रॅक्टिस करा, त्याचा अर्थ जाणून घ्या व इतर गोष्टी तुम्ही जाणून घ्या. असं कधी केलं तुम्ही, बघा प्रत्येकी म्हणजे मराठीचं, इंग्रजीचं आणि त्याच्यानंतर हिंदीचं, या तिघांचंही प्रत्येका दिवशी एक धडा आणि दुसऱ्या दिवशी पोएम हे कधी वाचलं तर 16 दिवसामध्ये तुमचं हे कंप्लीट होऊ शकते. बघा कठीण आहे बट तुम्हाला करावं लागेल. कारण की बघा ते असं आहे ना की पाप तुम्ही केलं तर तुम्हाला पापाचं प्रायश्चित करावं लागेल. सो एका प्रकारे तुम्ही चूक केली, ते चूक तुम्हाला सुधारावं लागेल कारण की तुम्हीच अभ्यास केला नव्हता. सो ही गोष्ट लक्षात ठेवा. आता मग काय वाचायचं सर ते तर सांगा, लेसन्स तुम्ही सांगून दिलं तर बघा मी सांगेल तुम्हाला लेसन म्हणजे जे काही धडे आहे तुमचे, पाठ आहे तुमचे, तर त्या पाठामध्ये तुम्हाला पॅराग्राफ जे आहे की नाही त्याच्यावरती क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे आहे. ठीक आहे, त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स खूपच महत्त्वाचा आहे. ओके, तर पर्सनल रिस्पॉन्स प्रॅक्टिस करायचा आहे म्हणजे प्रॅक्टिस तुम्ही कधी केलं पर्सनल रिस्पॉन्स तर तुम्हाला परीक्षेत खूप फायदा होतो त्याचा. ओके, लिहायला तुम्हाला एक आयडिया मिळून जाते. त्यानंतर पोएम म्हणजे कविता, तर त्या कवितेमध्ये तुम्हाला हेच सांगेल मी, अर्थ पाठ करून ठेवा. पाठ करून ठेवा म्हणजे रट्टा नका मारा, समजून घ्या, एक एक ओळीचा अर्थ तुम्ही समजून घ्या. राहिली गोष्ट हिंदीमध्ये सुद्धा हेच पॅराग्राफ प्रॅक्टिस करा, पर्सनल रिस्पॉन्स करा आणि पोएमचं मिनिंग करा. इंग्लिशमध्ये सुद्धा तेच करायचं आहे, पॅराग्राफ प्रॅक्टिस करायचं आहे, पर्सनल रिस्पॉन्स करायचा आहे प्रॅक्टिस, त्यानंतर जे आहे ते पोएम राहील त्याचं मिनिंग तुम्हाला पाठ करायचं आहे आणि प्लस पोएमचं तुम्हाला ॲप्रिसिएशनसुद्धा पाठ करायचं. खूप सोपी असतं यार, तुम्हाला फक्त ते सेंट्रल थीम पाठ करावी लागेल थोडीशी. त्यामध्ये तुम्ही कधी ते पोएम वाचले तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेंट्रल थीममध्ये आयडिया मिळून जातो. ठीक आहे, म्हणजे बघा यावर तुम्हाला दिसून येते 16 दिवसात तर तुमचं ते संपूर्ण कंप्लीट होऊन गेलं. कंप्लीट म्हणजे थोड्याफार प्रमाणे प्रॅक्टिस होऊन गेलं तुमचं लँग्वेजेस जे काही असेल ते. ओके, आणि मग राहिले 15 दिवस म्हणजे 14 दिवस, त्यावरती तुम्हाला क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस करायचे. ॲट लिस्ट 5 क्वेश्चन पेपर तरी एका सब्जेक्टचे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहे. तुम्ही म्हणाल 5 क्वेश्चन पेपर सर? हो हेच करावं लागेल कारण की त्यामध्ये लिहिणं खूप असतं आणि त्यामुळे तुम्हाला कधी कमी वेळात तुमचा पेपर संपवायचा असेल तर हे जे आहे तुम्हाला खूप मदत करेल. आता तर अर्धा घंटाही तुम्हाला वाढून दिलेला ते तर खूपच मदत करेल. आणि रिव्हिजन चालू ठेवा. रिव्हिजन म्हणजे कशावरती, तर ते तुमची जे काही रायटिंग स्किल्स आहे. ओके, तर रायटिंग स्किल्स प्लीज तुम्ही विसरू नका. तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही रायटिंग स्किल्स करत नाही तर रायटिंग स्किल्स जे आहे की नाही तुम्हाला इथं जे राहिलेले 15 दिवस आहे, जेव्हा केव्हा तुम्हाला हे 15 दिवसात थोडा अर्धा एक तास मिळेल त्यावरती तुम्हाला सर्व रायटिंग स्किल्स म्हणा किंवा तुमचं जे काही उपयोजित लेखन म्हणा, त्यातलं निबंध लेखन म्हणा, त्याच्यानंतर प्रसंग लेखन म्हणा, त्याच्यानंतर कोणची ॲडव्हर्टाईज रायटिंग म्हणा किंवा इतर साऱ्या गोष्टी असेल ते तुम्हाला प्रॅक्टिस करायचं नाही तर काहीच फायदा नाही. 30 35 मार्काचं जे आहे की नाही त्याचं वेटेज आहे. सो हे लक्षात ठेवा तुम्ही. आता बघा त्याच्यानंतर तुम्ही कधी बघितलं तुम्हाला इथं दिसून येईल हिस्ट्री, पॉलिटी आणि जिओग्राफी म्हणजे इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र. तर त्यामध्ये काही नाही करायचं आहे. बघा तुम्ही कधी बघितलं तर कटकुट करून म्हणजे सिलेबस रिड्यूस करून तुम्ही कधी बघितलं तर हिस्ट्रीमध्ये करीब 11 चॅप्टर्स आहे. त्यामधले 11 नाही तुम्ही 8च चॅप्टर्स करा. ओके, म्हणजे हिस्ट्रीतले 2 चॅप्टर नक्की करा आणि त्यानंतर जे आहे तुमचं राज्यशास्त्र आहे त्यातला 1 चॅप्टर नाही केला तरी चालेल. ते तुमच्या सरांना विचारा की सर कोणत्या चॅप्टर जो आहे की करून मी चांगलं हे करू शकतो किंवा मीच एक इम्पॉर्टंट चॅप्टरवरती व्हिडिओ बनवून टाकेल.
सो काय करा, 8च चॅप्टर करा आणि त्यानंतर जिओग्राफीमध्ये 9 चॅप्टर आहे, त्यातले 7च चॅप्टर करा, बट बढिया करा. ओके. सो बघा तुम्ही 8 आणि 7 किती होतात, ते होतात तुमचे 15 चॅप्टर. 15 चॅप्टर होतात. 15 दिवसामध्ये एका चॅप्टरची तुम्हाला एक एक्झरसाईज तुम्हाला वाचायची आहे. धडा समजून घ्या, त्यानंतर एक्झरसाईज वाचा, धडा समजून घ्या, एक्झरसाईज वाचा. खूप कठीण आहे हो, खूपच कठीण आहे. तुम्ही कधी बघितलं तर यामध्ये तुम्हाला प्रेशर बनेल, पण 10-10 तास तुम्हाला अभ्यास करावा लागेल. इथं 4-5 तासनं जमणार नाही. ठीक आहे, तर हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा इथं जे आहे की नाही क्लास 12च्या विद्यार्थ्यांसाठी इथं तुम्ही कधी बघितलं 20 दिवसात तुमचा सिलेबस तुम्ही कंप्लीट करा. आता 12वीवाले म्हणतील का फेकू राहिला तू, तर फेकून नाही राहिलो. तुम्ही इथं हे अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी सांगेल की तुम्ही एक्सपेक्टसुद्धा केलं नव्हतं, त्याच्यापेक्षा जास्तच मार्क मिळतील हे कधी तुम्ही फॉलो केलं तर. एका टॉपरमध्ये एकच डिफरन्स राहते की एक एव्हरेज काय करतो ते फक्त फॉलो करत नाही, टॉपर काय करतो ते बघतो पण आणि फॉलोसुद्धा करतो. सो तुम्हाला टॉपर बनायचं असेल नसेल, बट तुम्हाला फॉलो तरी करावा लागेल चांगले मार्क्स स्कोर करण्यासाठी. सो 20 दिवसात तुमचं कंप्लीट सिलेबस, पहिले तुमचा सिलेबस कंप्लीट करा आणि राहिले 10 दिवस ओके, तर त्यामध्ये तुमची रिव्हिजन करा प्लस क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस करा. मी तर तुम्हाला असं सजेस्ट करेल की सर्वात पहिलं जेव्हा तुमचं सिलेबस थोडंसं कंप्लीट होऊन जाईल, जे काही चॅप्टर्स आहेत ते जेवढे झालेले, त्याच्यानंतर लगेच क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस करा. ओके. आणि जे तुम्ही कारण की बघा तुम्ही कधी क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस केले ना, तुमचं होईल काय की तुम्हाला वाटेल की नाही यार हे तर मी वाचलं होतं बट मला येऊन नाही राहिलं, तर तुम्हाला काय होईल की यार हा मला हे वाचायला पाहिजे डबल म्हणजे. सो तुम्ही हे करून ठेवा आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा रिव्हिजन करा अशा पद्धतीचं. मग आता कसं सांगतो. आता बघा तुम्ही कधी बघितलं तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, तर या तिघांमध्ये करीब 15-16 चॅप्टर्स आहे. आता मी ना इथं जे आहे 8, 9, 10 अशा पद्धतीचे चॅप्टर लिहिलेले आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी काही इम्पॉर्टंट चॅप्टर्स दिलेले आहेत ते तुम्ही करून ठेवा. ओके. ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. सो स्क्रीनवरती तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊ शकता. सो एक वेळा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या तिघांचाही. बघा तर या 30 दिवसामधले 20 दिवस सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं, सिलेबस कंप्लीट करण्यासाठी ठेवायचे. आता मी सांगतो बघा, या 20 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, असं तुम्ही टार्गेट ठेवा की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे माझी तिघीही 2 दिवसामध्ये ॲटलिस्ट एक चॅप्टर तरी व्हायला पाहिजे. तू म्हणशील अरे बापरे हे तर शक्यच नाही आहे, हे तर म्हणजे मुळातच काही फेकूनच राहिला. तर प्लीज मी त्यांना सांगू इच्छितो हे शक्य आहे. बघा मी याचं कारण सांगतो. तुम्ही कधी वन शॉट बघितलं यूट्यूबवरती, खूप सारे वन शॉट इथं खूप जण आपल्या महाराष्ट्र बोर्डचे सुद्धा बनवलेले आहे, जे की 3-3 तासामध्ये, 3-3 तासही नाही 2-2 तासामध्ये कंप्लीट होऊन जातात. ओके. तर ते तुम्ही बघू शकता. मी पुन्हा एक वेळा सांगतो बघा, फिजिक्स असो की केमिस्ट्री असो की बायोलॉजी असो, तिघीही जे की तुमचे सब्जेक्ट्स आहे एका दिवशी तुम्हाला वाचायचं आहे. एका दिवशी म्हणजे दररोज तुम्हाला वाचायचं आहे. दररोज सोबत घेऊन एकत्रित जे आहे ते वाचायचे आहे आणि ट्राय करायचं आहे की 2 दिवसामध्ये माझं हे संपून जायला पाहिजे. ते मी सांगतो तुम्हाला कसं. तर कशा पद्धतीने तुम्ही करू शकता बघा. 3 तासाचं तुमचं ॲटलिस्ट वन शॉट तरी असतं 3 तासाचं. सो असं ट्राय करा की एका दिवशी मी कमीत कमी जे आहे ते 1 ते 1.5 तास तरी वन शॉट बघेल, म्हणजे अर्धा तरी वन शॉट बघेल. ठीक आहे. तर मग मला सांगा 1 ते 1.5 तास, चला मी पकडून चालतो 1.5 तास तुमचा वन शॉट चालेल. वन शॉट किती चालेल, 1.5 तास चालेल. सपोज दॅट फिजिक्सचं म्हणा, केमिस्ट्रीचं म्हणा, बायोलॉजीचं म्हणा. तर मग बघा 1.5 तर 1.5 करून किती होते ते 4 ते 4.5 अवर्स. ठीक आहे. तर 4 ते 4.5 अवर याले ना यार. ठीक आहे. तर ते तुम्ही देऊ शकता. फक्त तुम्हाला ट्राय तर करावंच लागेल. एवढा तास 10-10 तास तुम्हाला अभ्यास करावा लागेल, तेव्हा कुठंतरी ते आता होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट यार मी तुम्हाला सांगू इच्छितो, रिव्हिजन करा. ठीक आहे. रिव्हिजन नाही केली तर एवढं वाचून काही फायदा नाही आहे. ठीक आहे. मी सांगतो तुम्हाला 10 तासात कशा पद्धतीने तुम्ही रिव्हिजनलासुद्धा कशा पद्धतीने मेंटेन करू शकता. सो बघा हे झाले याचे 4 ते 4.5 तास या फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. पुढे जाण्यापूर्वी बघा मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट अपडेट देऊ इच्छितो. सो बघा इथं जे आहे तुमच्या इथं काही टेस्ट तुम्ही कंप्लीट करून घेऊ शकता, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. त्यासाठीच बघा अनअकॅडमी एक जे आहे टॅलेंट रिवॉर्ड एक्झामिनेशन घेऊन आलेले आहे, ज्यावरती तुम्ही एज्युकेशन फॉर लाईफ नावाची स्कॉलरशिप जिंकू शकता, जे 7वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अवेलेबल आहे. हे बघा तुम्हाला इथं जे आहे सर्व क्लासेसचे तुम्ही 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, IIT JEE ज्यानुसार तुम्हाला जे आहे इथं सर्व टायमिंग दिलेले आहे, त्या टायमिंगनुसार तुम्ही त्या बॅचेसमध्ये एनरोल करू शकता. आणि का तुम्ही एनरोल करायला पाहिजे, कारण की बघा इथं तुम्ही कधी बघितलं तर तुम्हाला दिसून येईल की इथं जे आहे सर्वात पहिले ते 29 जानेवारी आणि 13 फेब्रुवारी इथं जे एज्युकेशन फॉर लाईफ नावाची इथं तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल. तुम्ही याच्यावरती पार्टिसिपेट केल्यानंतर तुमची रँक चांगल्या पद्धतीने आली तर त्यासोबत तुम्हाला जे काही बक्षिसं मिळतील, जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. ओके. आणि हेच नव्हे तर तुम्हाला काही स्कॉलरशिप मिळतील, जे तुम्हाला दिसून येत असेल इथं जे आहे तुमच्या रँकिंगनुसार तुम्हाला इथं मिळणार आहे. सो असे खूप सारे फायदे जे आहे बेसिकली या एक्झामिनेशनचे आहे. सो डेफिनेटली तुम्ही जे इथे एनरोल करू शकता. सो एनरोल नाव.
त्यानंतर मॅथमॅटिक्सचे सुद्धा मी काही इम्पॉर्टंट चॅप्टर्स दिलेले आहेत, त्याचासुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, किंवा बघू शकता ते एक वेळा, किंवा कोणाला जे आहे तुम्ही विचारून बघू शकता. ठीक आहे, मी ना बघा मॅथ्स 1चे 5 चॅप्टर आणि मॅथ्स 2चे 5 चॅप्टर घेतलेले आहे, जे की इम्पॉर्टंट आहे. ओके, किंवा तुम्ही ही कोणतेही 5 चॅप्टर निवडू शकता, जे की इथं जे आहे चांगले आहे. तर बघा, एवढे 14 चॅप्टर नाही झाले, त्यातले 4 चॅप्टर स्किप केले तर चालता. ठीक आहे, बट 10 चॅप्टर तरी ॲटलिस्ट करून ठेवा. बघा 10 चॅप्टर म्हणजे तुम्ही कधी बघितलं तर ॲटलिस्ट एका चॅप्टरमध्ये 30 एक्झरसाईज तरी आहे. का म्हटलं मी, एका चॅप्टरमध्ये 30 एक्झरसाईज तरी आहे. तर मग मी काय म्हणतो यार, बघा आपलं टार्गेट काय, 20 दिवसात आपल्याला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे, 20 दिवसात आपल्याला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. तर मग माझं काय म्हणणं आहे की असं करा की 2 दिवसामध्ये तुमच्या 3 एक्झरसाईज झाल्या पाहिजे. ते मॅथ्स 1चं पकडा किंवा मॅथ्स 2चं पकडा. पहिले एक तर तुम्ही मॅथ्स 1चे सगळ्या एक्झरसाईज कंप्लीट करू शकता, त्यानंतर मॅथ्स 2चे घेऊ शकता. सो असं ट्राय करा की मी 2 दिवसामध्ये कमीत कमी 3 एक्झरसाईज तरी माझ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर इथं जे आहे, असं कधी केलं तर तुमचे 30 दिवसात हे सुद्धा 20 दिवसात हे संपू शकते. आता तर मला खूप जण म्हणतील तू खूपच फेकू राहिला, तर फेकून नाही राहिलो. बघा तुम्ही कधी बघितलं तर वन शॉट जे आहे की नाही मॅथमॅटिक्सचे एका एक्झरसाईजचे, तर ते कमीत कमी 1 ते 1.5 तासाचं राहते यार. किती? 1 ते 1.5 तासाचं राहतं. म्हणजे बघा 1.5 तास तुम्ही एक तर त्या एका एक्झरसाईजला कंप्लीट करायला दिले, 1 किंवा 2 एक्झरसाईजला. अरे आता बघा, मग तुम्ही थोडंसं कन्फ्यूज झालं असेल, तुमच्या दिमागातच बसलं नसेल, ते मी सांगतो कशा पद्धतीने. बघा पहिल्या दिवशी काय करायचं आहे, ॲटलिस्ट एक एक्झरसाईज तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, आणि त्याचसोबत जे काही दुसरी एक्झरसाईज तुम्ही हात लावाल त्याला, तर त्यातले अर्धे प्रॉब्लेम्स तरी, ओके सपोज दॅट 12 प्रॉब्लेम असतील तर 6 प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. तर बघा याला कमीत कमी तुम्ही कधी बघितलं तर ॲटलिस्ट जे आहे ते कमीत कमी आपण मानू शकतो की इथं जे आहे 2 तास तरी लागतील. ओके, आणि मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की जे सेम प्रॉब्लेम आहे, की जे म्हणजे सारख्याच फॉर्म्युल्याने निघतात किंवा सारखेच आहे, तर मी त्यांना हेच सांगेल की ते प्रॉब्लेम न करता जे हार्ड लेवलचे क्वेश्चन्स आहे तर तेच तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके, जेणेकरून तुमचे कॉन्सेप्ट अधिक चांगल्या पद्धतीनं जे आहे ते बिल्डअप होईल, आणि तुमचा एक तर म्हणजे सिलेबस जे आहे की नाही लवकरात लवकर कंप्लीट होईल म्हणून. ठीक आहे, तो हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे बघा आपण सायन्सला किती वेळ दिला होता, करीब 4.5 तास. मॅथमॅटिक्सला किती वेळ दिला, करीब 2.5 तास. म्हणजे किती झाले ते 7 तास. आता राहिले 3 तास, तर ते 3 तास कुठे द्यायचे मी सांगतो. आता बाकीचेही विषय आहे त्यावरती मी पहिले तर म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी आहे. त्यामध्ये काही काही जणांना इथं जे आहे हिंदी नाही आहे, तर काही काही जणांना मराठी आहे, तर काही काही जणांना हिंदी नाही आहे. तो हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर त्याच्यामध्ये तुमच्यानुसार तुम्ही निवडू शकता. बट मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की जास्त करून फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीला तर तुम्ही आणि मॅथमॅटिक्सला तुम्ही प्रायोरिटी द्या. बट थोडं म्हणून तरी म्हणा, बट तुम्हाला इथं जे याला फोकस करायचं आहे. तर तुम्हाला काय म्हणेल मी, 15 दिवस आहे की नाही आपल्याकडे. ओके, 15 दिवसच द्या, बट द्या ॲटलिस्ट 15 दिवसात. म्हणजे तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी एकाच दिवशी तुम्ही वाचू राहिले की नाही, तर त्याचसोबत जे आहे की नाही हे मराठी, हिंदी, इंग्रजी जे आहे की नाही तुम्ही टाईम द्या. जेव्हा भेटेल तेव्हा 1 तास तरी द्या तिघांनाही. कसं मी सांगतो बघा, ॲटलिस्ट बघा पहिले 5 दिवस जे आहे की नाही कवितांचा भावार्थ तुम्हाला जे आहे की नाही तुम्ही प्रॅक्टिस करायचं आहे. कवितांचे जे काही भावार्थ राहतात ते. त्यानंतर पॅराग्राफ जे राहतात, पॅराग्राफ माहिती आहे ना तुम्हाला, पॅराग्राफ जे तुम्हाला विचारले जातात त्यातून तुम्हाला आन्सर शोधायचं असतं ते. तर ते तुम्ही एक वेळा प्रॅक्टिस करायचं आहे. त्याच्यानंतर जे काही हे पहिले 5 दिवस झाल्यानंतर हे जे काही समोरचे 5 दिवस असतील त्यावरती तुमचं ग्रामर जे आहे की नाही ते तुमचं कंप्लीट करून घ्या, ग्रामर. ओके, कारण की ग्रामर खूपच महत्त्वाचं आणि खूप हाय वेटेजचा आहे. ओके, त्याच्यानंतरचे जे काही 10 दिवस होतील आणि त्यानंतर पुढचे जे काही 5 दिवस राहतील, तर त्यामध्ये तुम्हाला रायटिंग स्किल्स प्रॅक्टिस करायचं आहे. जे काही असेल, पत्रलेखन असेल, जाहिरात लेखन असेल, जे काही असेल वॉट एव्हर इट दॅट. ओके, तर ते जे आहे की नाही तुम्हाला प्रॅक्टिस करायचे. असे 15 दिवस तुम्हाला यामध्ये घालवायचे आहे. ॲटलिस्ट 1 तास तरी द्या, पण द्या यार, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस तरी होईल. याच्यामध्ये काही पाठ करायचं नाही आहे, बट प्रॅक्टिस करायचं आहे, लक्षात ठेवा. मग आपल्याला तर माहीतच आहे आता राहिले आपल्याकडे 30 दिवस. तर त्या 30 दिवसातले 15 दिवस तर आपण ना त्या गोष्टीमध्ये दिले. तर मग ते 15 दिवस अधिक काय करायचं आहे, म्हणजे 15 दिवस म्हणजे आपल्या मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये काय करायचं आहे आपल्याला. तर त्यामध्ये मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की प्रॅक्टिस अँड ओन्ली प्रॅक्टिस. प्रॅक्टिसच करा, रायटिंग स्किलची आणि ग्रामरची आणि पॅराग्राफ सॉल्व करण्याची आणि भावार्थ आठवण ठेवण्याची. ओके, सो हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. सो बघा यामध्ये मी सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने टाईम मॅनेज करायचा आहे. तर बघा 12वी वाले पहिले बघा, नाहीतर मग मला कमेंट बॉक्समध्ये सांगसाल की काय फेकू राहिला तू. बघा मी सांगतो 4.5 तास जे आहे की नाही कमीत कमी
फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या तिघांना द्यायची आहे. 2.5 तास मॅथमॅटिक्सला द्यायचे आहे, पार्ट 1 म्हणा किंवा पार्ट 2 म्हणा तुमच्यानुसार. बट 2 दिवसामध्ये 3 एक्झरसाईज झाल्या पाहिजे, लक्षात ठेवा. किती झाले म्हणजे 4.5 तास आणि 2.5 तास जे होता करीब इथं जे आहे 7 तास. त्यानंतर हे मराठी, हिंदी, इंग्रजीला कमीत कमी 1 तास तरी द्या, किंवा तुमच्याच्यानं कधी जास्त लागत असेल तर 1.5 तास द्या, बट द्या, ठीक आहे. आणि मग राहिले 1-1.5 तास किंवा 2 तास, तर त्यामध्ये संपूर्ण रिव्हिजन करून ठेवा. आता काही जण म्हणतील की एवढ्या तासात तर काही रिव्हिजन होत नाही, बट खूपच महत्त्वाचं आहे, रिव्हिजन होते म्हणजे होते, ही गोष्ट लक्षात ठेवा. 2 ताससुद्धा रिव्हिजनसाठी खूपच आहे. ओके, ॲटलिस्ट तुम्ही यार 10 ते 12 तास तरी अभ्यासाला काढा. ओके, आणि मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की तुमचं प्रॅक्टिकलसुद्धा असलं तुम्ही कशा